वळवण्याची तिसरी वेळ आहे. आपली याबद्दल प्रतिक्रिया. काय झालंय की आदिवासी विकास खात्यामध्ये जो बजेट दिला जातो तो बजेट मुळात खरं म्हणजे या पद्धतीने वळती करणं, या प्रकारचं हे करणं हे कंप्लीट आदिवासी विकास जे नाव आहे त्याला काळिमा फासणार आहे. आदिवासींचा विकास करण्यासाठी आपण बजेट देतो. उदाहरणार्थ 12,000 कोटी बजेट दिला तर आदिवासी विकास खात्यामधले जे आश्रमशाळेचे शिक्षक आहेत त्यांचा पगार, बिल्डिंग बांधकाम, सगळा प्रशासकीय खर्च जो आहे तो आदिवासी विकास खात्याच्या एकूण विकास मधला जो निधी आहे त्यासाठी वापरला जातो. जो तो म्हणजे मी मंत्री असताना 11,275 कोटी असं काहीतरी होता. त्यावेळेला विकास करायला फक्त माझ्या वाट्याला 1,800 कोटी शिल्लक राहतात होते. आणि मग अशा पद्धतीने जेव्हा जनरलच्या बजेटला, इतर बजेटला कसं असतं की जनरल बजेटमधला पैसा हा जसा प्रशासकीय बाबीसाठी खर्च केला जातो, इमारतीसाठी खर्च केला जातो, तसं आदिवासीमध्ये नाही आहे. आणि हा निधी मी मंत्री असताना 2.5 वर्ष सातत्याने अजित पवारांकडे शिष्टमंडळ, खासदार, आमदार सगळ्यांना घेऊन गेलो, अनेक वेळा भांडलो. आपल्याकडे एक मुख्य सचिव होऊन गेले ते कलकत्त्याचे होते. ते ऍडिशनल सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी असताना सुद्धा त्यांनी माझी बाजू घेतली अर्थतज्ञ म्हणून की हा निधी खरं तर जनरलच्या बजेटमधनं घ्यायला पाहिजे. आदिवासींच्या विकासासाठी फार अल्प निधी शिल्लक राहतो आणि त्या निधीमधनं सुद्धा तुम्ही जर लाडकी बहिणींसाठी ह्याच्यासाठी वळती करणार असाल तर आदिवासींच्या विकासाला एक प्रकारचं हे मजाक आहे. आदिवासींचा विकास ह्या पद्धतीने तुम्ही करणार असाल, हजारो वर्ष झाले तरी विकास होणार नाही. आदिवासींचा विकास म्हणजे नेमकं काय इथून सुरुवात करावं लागेल. आदिवासींचा विकासाला बिल्डिंग थोडेफार बांधकाम झालं तर शिक्षक नाही. आणि IFS, IPS, IAS अधिकारी निर्माण होण्याचं सोडूनच द्या. नॉर्थ ईस्ट मध्ये म्हणजे आपल्या म्हणण्याप्रमाणे आदिवासींच्या विकासाला या निमित्ताने खीळ बसण्याची शक्यता आहे आणि त्याची सुरुवात पुन्हा अगदी पायापासून करायला लागेल असं आपलं म्हणणं आहे. धन्यवाद आपण जो सविस्तर आमच्याशी संवाद साधलात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. राजू, तुम्ही सुद्धा सविस्तर माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर या क्षणीची एक महत्वाची बातमी अशी आहे की आदिवासी विकास संदर्भातला जो निधी असतो, विकास विभागाचा निधी असतो, तो तिसऱ्यांदा लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्यामुळे नाराजीचं वातावरण आहे. यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये सुनावणी पार पडली आहे आणि या सुनावणी दरम्यान हगवणेंच्या